गुड मॉर्निंग ताईंनो. गुड मॉर्निंग कशा आहात ताईंनो. तुम्ही सगळ्या? तर आता वाजलेले आहे आता वाजलेले आहे सकाळचे आणि 5:15ला 5:20 मी मॉर्निंग वॉकला जात आणि असते मी रोज. चाललेली आहे तर मॉर्निंग वॉकला. त्याच्यामुळे आजचं जे रुटीन आहे ना माझं ते थोडंसं वेगळं आहे, कारण की आजपासून मुलांची शाळा चालू होते. त्याच्यामुळे मग मॉर्निंग वॉक करून आल्यावर मग मी गरम पाणी पण पिते आणि गरम पाणी वगैरे पिल्यानंतर मग मी माझ्यासाठी ठेवते थोडा गुळाचा चहा. आणि गुळाचा चहा वगैरे आणि हे पाणी जे आहे ना गरम पाणी 2 ग्लास घेते मी आणि 2 ग्लास पाणी पिल्यानंतर मग चहा ठेवते मी गुळाचा. आणि आज कसं मुलांची शाळा चालू होते, त्याच्यामुळे कसं मला टिफिन वगैरे पण करायचा होता आणि त्याच्यामुळे मग आज लवकर 8 पाहिजे होते सगळे कामं आणि पाणी वगैरे पिऊन मग मी चहा ठेवला माझ्यासाठी. आणि सकाळी एवढी गडबड होती ना ताईंनो. 7ला माझा मोठा मुलगा जाते क्लासला आणि 7:15ला म्हणजे आज पहिला दिवस आहे तर मी सोडून देणार आहे. नंतर मग उद्यापासून लावणार आहे त्याला व्हॅन. 7:15ला म्हणजे 7:15ला तो जाईल मग आता. त्याच्यामुळे थोडी गडबड होते सकाळी. पण काही हरकत नाही, कारण की एका मुलाचाच टिफिन आहे आता. आणि सकाळी फिरून आल्यावरनं ताईंनो पहिल्यांदा गरम पाणी घेते, नंतर मग छान ब्लॅक टी घेते अद्रक वगैरे टाकून. आणि चहा घेतला ना तर सकाळी चांगलं. आणि गुळाचा चहा असल्यामुळे खूप टेस्टी लागते अद्रक वगैरे टाकून. त्याच्यामुळे मग आम्ही रोज गुळाचा चहाच घेत असतो आम्ही सकाळी. तर टिफिनमध्ये देत आहे मी आलू पराठे. अनुला आलू पराठे खूप आवडतात, त्याचे खूप फेवरेट आहे. त्याच्यामुळे मग पहिला दिवस आहे म्हटलं तर छान आपण आलू पराठे देऊ त्याला. तर मग आलू पराठे केले मी त्याच्यासाठी. गुड मॉर्निंग माझ्या ताईंनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? तर आज सोमवार आणि आजपासून माझ्या अन्नूची स्कूल चालू होते आणि आम्ही सगळे लवकर उठलो आज. आणि अन्नूचा टिफिन पण तयार केला छान. अन्नूने युनिफॉर्म घातला. तर आम्ही चाललेलो आहे आता स्कूलमध्ये. अन्नूला सोडून द्यायला चालली मी आणि अन्नूला छान आलू पराठे केले मी. हे बघा, छान आलू पराठे केले आणि आता टिफिन भरते अन्नूचा. सकाळी उठून छान आमची आंघोळ झाली आणि अन्नू पण सकाळीच उठला, छान युनिफॉर्म घातला नवीन. आणि कसं नवीन युनिफॉर्म, नवीन बुक्स, सगळं असं वेगळं म्हणजे छान वाटते मुलांना. हे पहा, अन्नूची पण तयारी झाली. कसं वाटते अन्नू तुला आज स्कूलचा पहिला दिवस आहे आज? हा, चांगलं वाटते? हो. आणि बाहेर सकाळी जातो म्हटलं ना तर एवढी थंडीगार हवा असते ना ताईंनो आणि एवढं छान वाटते ना, एकदम फ्रेश वाटते. तर मी अन्नूला सोडून द्यायला आली आणि गर्दी पण कमी असते सकाळी आणि खूप छान वाटते. आम्ही लवकर निघालो होतो मग स्कूलमध्ये जायला, कारण की त्याचं सेक्शन पाहायचं होतं आणि कोणता क्लास आहे, कोणत्या फ्लोअरवर आहे, हे सगळं पाहायचं होतं मला. त्याच्यामुळे मग आम्ही निघालो लवकर स्कूलमध्ये जायला. आणि हे बघा, आपण गर्दी पाहू शकता स्कूलमध्ये. खूप गर्दी होती आज. चल मग बाय. याच्या अंदरपर्यंत पण जावं लागेल ना आपल्याला. आली का? चला बीच में हो.
तिथून राहते तू उभं. स्कूलमध्ये एवढं छान डेकोरेशन केलेलं होतं ना, खूप छान डेकोरेशन केलेलं होतं आणि आम्ही छान छान मुलांचे फोटो पण काढले तिथे. तर ताईंनो, सकाळी सोडून दिलं मी अन्नूला. आणि आज माहीत आहे का, पहिला दिवस आहे शाळेचा, त्याच्यामुळे कसं 11 वाजेपर्यंतच स्कूल आहे मुलांची. त्याच्यामुळे आता मी परत चालली घ्यायला अन्नूला. 11:15 झाले, 15 मिनटात पोचतो आम्ही. चला, तर त्याचा पहिला दिवस कसा गेला हे पण सांगते मी तुम्हाला, आणि तिथं गेल्यावर दाखवते मी तिघांना पण. का बरं? इकडे राजवी, तुझा कसा गेला आजचा दिवस? मजा आली का ग? खूप मजा आली. कोणतं सेक्शन मिळालं? काय भेटलं? काय मिळालं? क्लासमध्ये गेलं? बाप रे बाप. हो का ग? कोणत्या टीचर आहे माहित नाही. तर आता आलो आम्ही घरी. ताईंनो, 11 वाजता स्कूल होती आज अन्नूची, 11 वाजेपर्यंत. आता घेऊन आले मी त्याला. आणि अन्नू, तुझा फर्स्ट डे कसा गेला? चांगला गेला. कोणते सर आहे तुला क्लास टीचर? राहुल सर. हो का रे? क्लास वगैरे कोणता भेटला तुला? सेक्शन ए आहे ना, ए सेक्शन भेटला माझ्या अन्नूला. चांगलं वाटलं आज नाही, खूप दिवसानंतर गेला स्कूलमध्ये. तर हो. सगळे मित्र भेटले. हो. वेगवेगळ्या सेक्शनमध्ये असतील ना ते? हो, काही वेगवेगळं. हो का? बरं. त्यामुळे आता चांगला अभ्यास करत जा बाबा, दरवर्षीप्रमाणे. चला, तर अन्नू पण खुश आहे आज. अन्नूला पण चांगलं वाटलं, त्याचा पहिला दिवस होता आज. आणि मुलं कसे पहिला दिवस असला की नवीन उत्साहाने स्कूलमध्ये जातात आणि एवढी खुशी असते ना मुलांना शाळेत जायची. आणि माझ्या अन्नूला पण रोज तो एकदम खुशीत जाते स्कूलमध्ये आणि अभ्यास पण करते.